PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। पिंपरी येथील शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्गाच्या वतीनं मोर्शी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक होऊन जिल्हा परिषद शाळा पिंपरी येथे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गैरव्यवस्थेबद्दल गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीनं 2 शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली। पिंपरी येथे एकूण 5 शिक्षकाचे पद मंजूर असताना शाळेत मात्र 2 शिक्षक कार्यरत आहेत। अशातच एका शिक्षकाजवळ मुख्याध्यापक पदाचा कारभार असल्यानं ते शासकीय कामात व्यस्त असतात। त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड असल्याचं नागरिकांनी निवेदन देताना सांगितलं। अधिकाऱ्यांनी एवढं सांगितलं की बा तुमच्या पिंपरी या ठिकाणी 1 ते 8 वर्ग आहेत, त्या ठिकाणी 5 शिक्षकांची नियुक्ती तर म्हणजे मंजुरात आहे। 5 शिक्षक तिथं असू शकते पटसंख्येनुसार, पण 5 पैकी आजची कंडिशन अशी आहे, एक रजेवर गेलेल्या बरेच दिवसाच्या आणि 2 शिक्षक तिथं हल्ली कार्यरत आहेत। त्यापैकी एक मुख्याध्यापक चार्ज असल्यामुळे ते अध्यापनावर कोणत्याही प्रकारचं लक्ष देऊ शकत नाही। फक्त उरलेले एक मॅडम आहे आणि त्या एक मॅडम 1 ते 8 वर्ग कसे सांभाळतील हा सगळा आमच्या गावकऱ्यांचा आणि शाळा व्यवस्थापन समितीचा प्रश्न आहे। जर त्यांनी शिक्षक दिली नाही तुम्हाला तर तुम्ही काय करणार? आम्ही त्यांना सांगितलं की जर पिंपरी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये 5 शिक्षकांची जर मंजुरात आहे शासनाची, जर इतके वर्ग आणि इतकी पटसंख्या आहे, त्या ठिकाणी इतके शिक्षक नियुक्त असू शकते, मग आम्हाला तेवढेच पाहिजे। 5ची संख्या आहे तर 5 द्या। आमचं असं म्हणणं आहे की 30 तारखेपर्यंत आम्ही 1 शिक्षक देऊ असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी शिक्षक दिला नाही तर मग आमचं मग म्हणणं आहे गावकऱ्यांचं आणि शाळा व्यवस्थापन समितीतर्फे आम्ही सरांना सांगितलं की आम्हाला 30 तारखेपर्यंत जे नियुक्त पाहिजे 5 शिक्षक लोक नियमानुसार ते 5 लोक द्या, अन्यथा आम्ही 1 तारखेपासून शाळा ठोक बंद आंदोलन करू। यावर कोणतीही कारवाई शासन करणार नाही याची दक्षता घ्यावी। तुम्ही शाळेला कुलूप लावणार? तुम्ही शाळेला कुलूप लावणार का सगळे गाव? शाळा व्यवस्थापन समिती येत्या 10 दिवसात शिक्षक भरती केली नाही तर शाळा व्यवस्थापन समिती पिंपरी येथील शाळेला कुलूप लावणार असल्याचा रोखठोक इशारा देखील यावेळी नागरिकांच्या वतीने देण्यात आला। निवेदन देतेवेळी सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद शाळा शिक्षण वाचवा अभियानाचे सचिव मुरलीधर उर्फ नाना डहाणे यांनी सुद्धा या बाबीला समर्थन देऊन तातडीने शिक्षक नियुक्ती करण्याबाबत मागणी केली। जनता न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।